त्याच्यामध्ये तरुणांचा अधिक भरणा होता. तरुणांचा भरणा असणं हे अतिशय चांगलं झालं, कारण ज्या गावातले तरुण आदर्श आहेत ते गाव पुढे भविष्यात पुढे जाणार. ज्या गावातले तरुण त्यांचं कार्य आदर्श नाही ते गाव एक ना एक दिवस लयाला जाणार. कारण गावाचे आदर्श कोण असतील तर तरुणच आहे, आणि गावाचे आदर्श तरुण जर कधी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतील तर ते गाव पुढे जाईल, आणि गावाचे तरुण जर कधी या कार्यक्रमामध्ये पुढे येत नसतील तर ते गाव मागे चालेल. खरं म्हणजे तरुण परमार्थामध्ये पुढे आले पाहिजे आणि व्यसनामध्ये मागे गेले पाहिजे. पण काही गावांमध्ये व्यसनासाठी तरुण पुढे येतात आणि कीर्तनासाठी मागे जातात. पण या ठिकाणी तरुणांनी खूप चांगल्या प्रकारचा सहभाग नोंदवला आणि चांगले चांगले कीर्तन या ठिकाणी आयोजित केले. 7 दिवस या गावाने तो आनंद लुटला, आणि आज त्या आनंदाची ओहटी काल्याचे कीर्तन परिपूर्णताही होणार आणि ओहटीही होणार. आता संध्याकाळी कीर्तन. संध्याकाळी तुमच्या पायानं जरी म्हणलं की आपण मंदिरात जाऊ तरी तुमचे पाय इकडे ओढणार नाही. या ठिकाणी पाय ओढतील फक्त ज्या हरिपाठ करणाऱ्या माता आहेत त्यांचे पाय तर या ठिकाणी ओढणारच म्हणणार, कारण त्यांच्या पायाला दारुड्यासारखी सवय लागली. जशी दारुड्याला सवय लागते की तो म्हणतो माझी गण जाण्याची इच्छा नाही, पण 4 वाजले की माझे पाय तिकडे ओढल्याशिवाय राहत. त्याप्रमाणे हरिपाठ करणाऱ्या माता भगिनी आजारी जरी असल्या, घरामध्ये काही अडचण जरी असली तरी पण संध्याकाळ झाली की त्यांचे पाय विठ्ठल मंदिराकडे वळतात. ही त्यांची सवय आहे, आणि खरोखर माणसाला ही सवय लागली पाहिजे. ही सवय म्हणजे उद्धार करणारी सवय आहे, आणि इतर सवयी मात्र नरकाकडे नेणाऱ्या सवयी. तेव्हा 7 दिवसापासून या ठिकाणी आपण कीर्तनाचा आनंद लुटला. पण मंदिराचं कळसाचं काम झाल्याशिवाय मंदिर परिपूर्ण होत नाही. हाताचं काकण सुटल्याशिवाय लग्न सोहळा पूर्ण होत नाही. अध्यक्षाचं भाषण झाल्याशिवाय मीटिंग संपत नाही. भैरवी अथवा शेवटची गवळण झाल्याशिवाय भजनाची सांगता होत नाही. समुद्राला पोहोचल्याशिवाय गंगेचं धावणं संपत नाही. गाव आल्याशिवाय माणसाचा प्रवास संपत नाही. त्याप्रमाणे काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय या कार्यक्रमाची सांगता होत नाही. म्हणून आज काल्याचे कीर्तन हे अतिशय महत्वाचं कीर्तन आहे, आणि काल्याचे कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन जातं. जीवनामध्ये प्रसाद फार महत्वाचा आहे. बाईच्या जीवनामध्ये नवऱ्याचा प्रसाद मिळाला पाहिजे, शिष्याच्या जीवनामध्ये गुरुचा प्रसाद मिळाला पाहिजे, मुलांच्या जीवनामध्ये आईबापाचा प्रसाद मिळाला पाहिजे, आणि भक्ताच्या जीवनामध्ये देवाचा प्रसाद मिळाला. शिष्याच्या जीवनामध्ये गुरुचा प्रसाद मिळाला की त्याचं जीवन कृतकृत्य झालं. निवृत्तीनाथांचा प्रसाद मिळाला ज्ञानोबारायांना, ज्ञानोबारायांचं जीवन कृतकृत्य झालं. आई बापाचा प्रसाद मिळाला पुंडलिक रायाच्या जीवनामध्ये, श्रावण बाळाच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन कृतकृत्य झालं. आणि तुम्हाला सांगतो नवऱ्याचा प्रसाद मिळाला पतिव्रता स्त्रियांच्या जीवनामध्ये, त्याचं जीवन आदर्श झालं. आणि देवाचा प्रसाद ज्या भक्तांच्या जीवनामध्ये मिळाला ते भक्त जगामध्ये रंगले, ते भगवंताच्या रंगात रंगले. म्हणून तो प्रसाद जीवनामध्ये मिळणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो प्रसादाने जीवनातलं दुःख जातं
आणि प्रसादाने जीवनामध्ये प्रसन्नता येईल. जर जीवनामध्ये प्रसन्नता यावी वाटत असेल तर प्रसाद मिळाला, आणि जर कधी जीवनात दुःख जायला पाहिजे असं वाटत असेल तर प्रसाद मिळाला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतात, प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्त्योपजाय. प्रसाद असतो प्रसन्नता, जीवन प्रसन्न होऊन जाते. म्हणून आज प्रसादाचं कीर्तन आहे. नुसतं प्रसादाचं कीर्तन नाही तर महाप्रसादाचं कीर्तन. आजच्या जीवनाला जेवण नाही म्हणत, चला प्रसाद घ्यायला चला, चला प्रसाद घ्यायला चला. लग्नाची पंगत असली तर चला प्रसाद घ्यायला चला. हा, हे शब्द आहेत का? नाही, चला जेवायला चला, नाही तर जेवायला चला. पण हे भाजी भाकर जरी असेल तर चला महाप्रसादासाठी चला, महाप्रसादासाठी चला. याला महाप्रसाद म्हणतात. आणि हा महाप्रसाद या ठिकाणी अतिशय महत्वाचा. पण सत्यनारायणाची पोथी वाचल्याशिवाय शिऱ्याला प्रसाद कोणी म्हणत नाही, आणि काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय शिजवलेल्या अन्नाला कोणी महाप्रसाद म्हणत नाही. म्हणून हे काल्याचं कीर्तन अतिशय महत्वाचं कीर्तन, आणि ही महत्वपूर्ण सेवा तुम्ही ग्रामस्थांनी माझ्या वाटेवर दिली. त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालो आणि तुम्हा सर्वांचं दर्शन घेतलं. तुमचं सर्वांचं अतिशय प्रेम आहे, अतिशय आस्था आहे, आणि म्हणून या ठिकाणी येणं होतं. भगवंत काही अडचण आणत नाही, भगवंताची कृपा आहे, आणि म्हणून त्याच्या कृपेनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी गायनाचार्य म्हणून भिकादादा देवगावकर आणि बापूजी महाराज शिरूरकर यांची उपस्थिती आहे. पारायण नाही, परंतु काकड्याचं नेतृत्व, प्रभात फेरीचं नेतृत्व करण्याकरता आमची दिलीप अण्णा आहे. आणि या ठिकाणचे आता हळूहळू चांगले टाळकरी होत आहेत. भगवान दादा, परत बापू यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे हार्मोनियम नियमवादक म्हणून उंदीर खेळाचे चेतन महाराज आहेत. चेतन महाराज आहेत, त्याच्यामुळे माझ्या चेतना आहे. आणि मला वाजवायला म्हणजे वाजवण्याची साथ द्यायला श्याम महाराज आहेत. आणि परत सर्व या ठिकाणी टाळकरी आहेत, आणि माझ्यावर चांगल्या प्रकारचं कडक लक्ष ठेवण्याकरता चौकदार म्हणून रामभाऊ आहे. आणि परत आजूबाजूच्या गावाची टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातले टेलर वगैरे या सर्वांची उपस्थिती आहे. आणि आज भिलाली काय, बाबर काय, तामसवाडी काय, बेल्हान काय, निमकूळ काय, बोळ काय, अजून अन्य ठिकाणची मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे. आणि माझा आवाज क्लिअर लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे नितीन बसलेले आहेत. आणि तुम्ही सर्व माता भगिनी, तरुण वृद्ध बालगोपाल या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुण मात्र उभेच्या उभेच आहेत. तरुण मंडळीने जर कधी खाली बसून घेतलं तर बरं होईल. एवढे तरुण जर कधी वाढायला असले तर खरोखर त्या ठिकाणचं कार्य किती शोभून दिसणार आहे. त्यांची उपस्थिती एक वेळा या ठिकाणच्या तरुणांकरता टाळल्या जाईल. आणि या ठिकाणी महाप्रसादाचं दातृत्व ज्यांनी घेतलेलं आहे, एकच माऊली आहे, गंगा भागीरथी भिकूबाई भतार प्रेमराज पाटील यांच्याकडून संपूर्ण गावाला आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांना, सर्व अतिथींना अतिशय सुंदरपैकी भोजनाची व्यवस्था. आणि या ठिकाणी
या माऊलीनं आपला स्वखर्च करून आणि गावाला संतुष्ट करण्याकरता आणि मोठं दातृत्व या माऊलीनं या ठिकाणी केलेले, त्यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या. मार्गदर्शक म्हणून माऊली तामसवाडी, आनंदराव महाराज तळे, विश्वास पंडित पाटील, टोळी ज्ञानेश्वर महाराज नकाने, योगेश महाराज धामणगाव, इंद्रसिंग नाना सावळखेडे, कोळी गुरुजी जोगलखेडे, सर्जेराव महाराज विसरणे, भाईदास महाराज देवगाव, शेषी महाराज भोवरखेडे, राजू आप्पा देवगाव, सत्यवान महाराज देवगाव, श्याम महाराज, हरिदास महाराज, अनिल महाराज तामसवाडी, आबा गवळी आमदेड आणि पंचक्रोशीतील बोळ, कराडी, तामसवाडी, मुक्ती, मोंडाळे, दळवेल, करंजी, मुंदाणे, शेवगे, चिंचखेडे, टुळी, तरडी, टिटवी, देवगाव, मुंदाणे, सावळखेडे, करमाळ, खुर्द, करमाळ, बुद्रुक, आमगड, अवधान, गरताड, वेलाणे, खुर्द, बाबरे, निंगुळ, बोदगाव, धामणगाव, शिरूर, विंचूर, बोरकुंड, जुनवणे, बोरवेड, हडसुणे, वडजई, समदाने, काळखेडे मोठे, वेल्हाणे, कुंडाणे, मोंडाळे, पिंपरी, मोंढाळे, अंचाळे, बेल्लारवाडी, सावळी, शिरसमणी इत्यादी भजनी मंडळ या सर्वांची उपस्थिती. काही राहिलं नाही भाऊ आता. फक्त युट्यूब वाला राहिला, समोर आहे म्हणून कळलं, समोर आला. तर अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय. आज तुकाराम महाराजांची बीज आहे. तुकाराम महाराजांना वैकुंठगमन होऊन 375 वर्ष आज पूर्ण होत आहे. अमृत महोत्सवी त्रिशतकोत्तर हे वर्ष आहे आणि त्याच्यामुळे देहूला खूप मोठा कार्यक्रम चालू. जवळजवळ 1.5-2 लाख लोक त्या ठिकाणी आहेत. आणि आज विशेष म्हणजे आपल्या खानदेशाचा मांडे भोजनाचा प्रसाद माझ्या तुकोबारांना पोहोच झालेला आहे. त्याच्यात कारवार तालुका पण आहे, त्याच्यामध्ये धुळे जिल्हा आहे. खानदेश वारकरी सेवा मंडळाने हे चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. नाना महाराज हे सामान्य तुमच्या आमच्या सारखेच आहेत. ते काही कीर्तनकार नाही किंवा प्रवचनकार नाही, पण त्यांनी गावोगावी जाऊन सर्वांची भेटगाठ घेऊन, विशेष करून साक्री तालुका जवळजवळ 75,000 मांडे आज देहूला जाऊन पोहोचलेले आहेत. आणि त्या ठिकाणी 75,000 मांडे म्हणजे 75 दीड किती होता आता कॅल्क्युलेटर काढला, 1,12,000 म्हणा, 1,12,000 लोक त्या ठिकाणी आनंदाने प्रसाद घेणार. एवढा मोठा महाप्रसाद खानदेशात जातो. म्हणजे मला असं वाटतं की ज्ञानोबरायांची कृपा बी खानदेशावर, जोग महाराजांची कृपा बी खानदेशावर आणि तुकोबारायांची कृपा बी खानदेशावर. एवढंच नाही, आदिशक्ती मुक्ताबाईची कृपा बी खानदेशावर आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांची कृपा खानदेशावर. आता फक्त नाथ महाराज राहिले. नाथ महाराजांच्या नगरीमध्ये अजून खानदेशाचा प्रसाद पोहोचलेला नाही. पण एक दिवस नाथ महाराजही म्हणतील की तुम्ही निवृत्तीनाथांना खाऊ घातलं, तुम्ही ज्ञानोबारांना खाऊ घातलं, तुम्ही तुकोबारांना खाऊ घातलं, तुम्ही आदिशक्ती मुक्ताबाईला खाऊ घातलं आणि मलाच का तसं ठेवलं. मला बी तुम्ही महाप्रसाद पाठवा. एक दिवस तिथं बी होऊन जाईल. कारण खानदेशाची मोठी पुण्य आहे. खानदेशावर आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपाच आहे आणि खानदेशाच्या सर्व सत्पुत्रांवर आणि खानदेशाच्या या सर्व सत्पुत्रींवर आदिशक्ती मुक्ताबाईची कृपा आहे. म्हणून तुम्हाला मांडे येतात आणि तुमच्या मांड्याची अपेक्षा पूर्ण जग करते. नुसती आळंदीच नाही करत,
तुम्हाला सांगतो, आळंदीच्या हृदयावर असं नाव कोरले गेलं की आजपर्यंत एवढे मांड्याचा पूर त्या ठिकाणी कधीच आला नाही. त्यावेळेला आपल्या खानदेशातून 3.5 लाख मांडे गेले होते. किती? 3.5 लाख मांडे गेले होते. आणि त्यावेळेला आंब्याचा रस लागला होता 15 लाखाचा. तो बी या खानदेशाच्या सत्पुत्राने पोहोच केलेला. म्हणून आपला खानदेश अतिशय वेगळा आणि आगळा. आज त्या ठिकाणी तुकोबारायांच्या दरबारामध्ये खानदेशाचा प्रसाद तुकोबाराय ग्रहण करणार आहे. मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. 2 ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. एक तुकाराम महाराज गाथा मंदिर, त्याही ठिकाणी तुकोबारायांचं चरित्र आणि सुंदरपैकी कीर्तन चालू आहे दोन्ही टाइम. आणि डोंगराच्या पायथ्याशी तोही मोठा कार्यक्रम चालू आहे. आणि प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी राहतात त्या ठिकाणी तुकोबारायांचा बीजेचा उत्सव साजरा होतो. काही ठिकाणी 7 दिवस, तर काही ठिकाणी 3 दिवस, तर काही ठिकाणी कमीत कमी तुकाराम महाराजांच्या बीजेच्या दिवशी का होईना, परंतु सर्व गाव, सर्व मराठी ज्यांच्या अंतःकरणामध्ये तुकोबारायांच्या बद्दल आस्था आहे असे सर्व मराठी एका ठिकाणी येतात आणि तुकोबारायांची बीज साजरी करतात. आपलंही गाव भाग्याचं आहे की आपल्या गावामध्ये 7 दिवस तुकोबारायांच्या बीजेच्या निमित्ताने आणि सत्ता होतो. फक्त एकच कमी आहे की तुकोबारायांचं मंदिर अजून होऊन नाही राहिलं. आता लवकर ताकद लागा, लवकर सांगड बांधा. आणि एक दात्याने या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीवर सुंदरपैकी मुकुट बनवला. आदिशक्ती रुक्माई माता, तिच्या मस्तकावर सुंदर मुकुट बनवला. त्या मुकुटाकडे पाहिल्यानंतर तुम्ही परवाच्या दिवशी मोहित झाले. काय मुकुट बनवला, काय मुकुट बनवला. ज्यांनी मुकुट बनवला त्याच्याकरता टाळ्या वाजत झाला. ज्याची टाळी वाजत नसेल त्याच्या पोटात कुठंतरी चुका होऊन तसंच. काय सुंदर मुकुट बनवला, काय भारी मुकुट बनवला. आणि तो बी चांदीचा. तो एवढ्या तेवढ्या रुपयाचा नाही, तो जवळजवळ 1.5 लाखाच्या पुढचा आहे. 1.5 लाखाचा मुकुट एकट्याने बनवला. मग एकटा जर कधी 1.5 लाखाचा मुकुट बनवू शकतो, तर असे जर कधी 1.5 लाख रुपये लावणारे 10 एका ठिकाणी आले तर तुकोबारायांचं मोठ्याच्या मोठं मंदिर नाही का होणार. आणि मग तुकोबारायांचं मंदिर जर कधी झालं तर बीज साजरी करायला जास्त उत्साह येईल ना, कारण त्यांची उपस्थिती राहील. मग एवढं व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, सर्व मातांनी जर कधी ठरवलं की फक्त चोरून चालून 1,000 रुपये द्यायचे, किती मातांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे पुढच्या वर्षी तुकोबाराय आले समजा. मातांनी टाळ्या, कारण ही ताकद वेगळी आहे. ही ताकद नाही वेगळी. तुम्ही पाहा ना, आपण कसे बसतो, ते कसे बसतात. त्यांच्या बैठकीवरून समजतं की यांची संघटना काय आहे, यांची नीती काय आहे आणि यांचा निश्चय काय आहे. तर या सर्व मातांच्या मनात आलं नाही, फक्त नवऱ्याला चोरून 1,000 रुपये बाजूला ठेवायचे, गुपचूप आणून द्यायचे. बस झालं तुकोबारायांचं मंदिर पुढच्या वर्षी. तर तेवढी जागा कमतरता या ठिकाणी राहिलेली आहे आणि तेवढी कमतरता निश्चितच भरून निघेल यात मात्र शंका नाही. त्याच्यात तुम्ही जर कधी पुढे आले तर आम्ही कशाला मागवलो, आम्ही बी पुढे येऊ ना. आम्ही आमच्या परीने करू, ही मंडळी यांच्या परीने करेल आणि या ठिकाणचे येणारे जाणारे मानसिक त्यांच्या परीने निश्चित सहकार्य करतील आणि तुकोबाराय या ठिकाणी येतील, यावेत एवढीच अपेक्षा करूया. आणि बोलता बोलता या कार्यक्रमाला 30 वर्ष पूर्ण झाले. 30 वर्षामध्ये किती कीर्तनकार येऊन गेले आणि 30 वर्षामध्ये काय काय सांगून गेले. त्यांच्या सांगण्याचा पगडा कोणाकोणावर बसला आणि कोणाकोणावर नाही बसला ते काही सांगता येत नाही. पण ज्यांच्यावर त्यांचा पगडा बसला
त्यांच्यामध्ये बदलच झाला आणि ज्यांच्यावर त्यांचा पगडा नाही बसला ते मात्र जसे ना तसे राहिले. पण निश्चित तुकोबारांची कृपा होईल आणि जे संतांवर प्रेम करतात ना, ज्या गावातले लोक संतांचा उत्सव साजरा करतात ते पुरच्या पुरं गाव वैकुंठाला गेल्याशिवाय असा नियमच आहे. कारण तेही प्राणा पडवते आवडते मज निवृत्ते जे भक्त चरित्राचे प्रशंसिती. तुम्हाला सांगतो एखादी माई आहे आणि त्या बाईचं आपण वर्णन केलं, बाई तुम्ही किती गोऱ्या गोमट्या आहेत, किती चांगले आहेत, पण तुमच्या पोटी ही इब्लिस कार्ट कसं जन्माला आलं, तिला हे वर्णन गोड वाटेल का? बोला ना, तिला हे वर्णन गोड वाटेल का? मूड द्या, माझं वर्णन करतो आणि माझ्या लेकराचं अवहेलन करतो. तुला लाज वाटते का थोडीशी? माझ्या पायातली चप्पल पाहिली का? खटाखट हाणेल आणि पोट भरेपर्यंत टेकतच राहील. पण एखादी माणूस आहे, बाई तुम्ही घन चांगले असाल पण लोकांना नवशा करून पोरं होत नाही आणि तुम्हाला भगवंतांनी दिलं तर त्याची ही दुर्दशा. त्याला आंघोळ नाही, त्याला गन नाही, त्याला पावडर नाही, त्याच्या डोक्याला तेल नाही, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे, त्याला तुम्ही व्यवस्थित वेळेवर खाऊ घालत नाही. अहो कामामुळे जमत नाही, कायमच काम आहे. लेकराची अवहेलना करून चालेल का? मग लेकराकडे लक्ष द्या. तुम्हाला थोडीशी लाज वाटायला पाहिजे, तुम्ही लेकराकडे लक्ष देत नाही. सांगा, असं बोलल्यानंतर ती बाई त्याला पोहे खाऊ घालणार नाही का? त्याला चहा देणार नाही का? उलट त्यांनी तिची लाज काढली आणि पोराचं गुणगान केलं. तिला तिच्या लाजेचं काही वाटलं नाही, पण माझ्या लेकराचं गुणगान केलं याचं तिला कौतुक आहे. आणि त्याच्यामुळे ती चहा ठेवते, बाबा नाश्ता करून जा, जेवणाची वेळ जेवण करून जा. कारण आईचं प्रेम सर्व कोणावर राहत आहे? लेकरावर. आईचं सर्व प्रेम कोणावर आहे? लेकरावर आहे. आणि त्या लेकराला जर कधी गुंजारलं तर तुम्हाला सांगतो तिची स्तुती करण्याची गरज नाही. पण जर कधी तिची स्तुती केली, लेकराला लाथाळलं तर ती चप्पल काढल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे देवाचं प्रेम जर कधी कोणावर असेल तर फक्त भक्तावर. तुम्ही देवाला शिव्या द्या, देवाला काही वाटणार नाही. पण तुम्ही जर कधी भक्ताला त्रास दिला तर देवाला सहन होणार नाही. कारण त्याला लक्ष्मी आवडली नाही, त्याला सासरवाडीचा दागिना आवडला नाही, त्याला वैकुंठ भुवन आवडलं नाही, त्याला शेषाचं शयन आवडलं नाही, त्याला सूर्यमंडल आवडलं नाही. त्याला आवडलं फक्त भक्तांचं हृदय. त्याला फक्त आवडले भक्त. म्हणून त्याच्या आवडीची चीज जर तरी कोण असेल तर भक्त आहे. आणि त्या भक्तांचा सोहळा जो करतो त्याला भगवान परमात्मा डोकावर मिळवतो. म्हणून तुम्ही माझ्या तुकोबारांचा सोहळा करतायत ना, तर सर्व ढोलीकरांना भगवान परमात्मा डोक्यावर मिळवतो. मी नाही बोलत. तेही प्राणा परवते आवडती मज निवृत्ते जे भक्त चरित्रात ते प्रशंसित. जे भक्तांचा सोहळा करतात ते भगवंताला खूपच आवडतात. म्हणून तुम्ही सर्व भक्तांचे आवडते लोक आहेत. तुमचं वंदन केलं तितकं कमीच आहे. अशी ही सर्व स्तुत्य मंडळी तुकोबारांचा सोहळा करते आणि सोहळा करत करत 30 वर्षापासून हा आनंद लुटतायत. आणि हे 30व्या वर्षाचं काल्याच्या प्रसंगाचं कीर्तन माझ्या वाटत. पण काल्याचं कीर्तन म्हणलं की कीर्तनकार हा बांधलेला राहतो. त्यांनी फक्त आज चरित्र ते बुझा
चरित्राचा उच्चार करायचा आहे, आचरण नाही करायचं, फक्त उच्चार करायचा आहे. आणि त्याच्याकरता गवळणपर प्रकरणातला अनुभव सेवेसाठी निवडलेला आहे. एक गोपिका भगवान परमात्म्याचं तिला दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर ती भगवंतामध्ये एवढी वेडी झाली, एवढी रंगून गेली की तिला भगवंताशिवाय काहीच करत नाही. जसा एखादी ड्रग घेणारा त्याला ड्रग शिवाय काहीच सुचत नाही. एखाद्या व्यसनी माणसाला जर कधी दारूची चट लागली, खरा व्यसनी, तो घर बी विकून देतो, तो शेती बी विकून देतो, घरातले भांडे बी विकत राहतो, प्रसंगी गॅस बी विकून देतो. एवढंच नाही, आमच्या गणपूर तांड्यातला एक माणूस होता, त्यांनी स्वतःचा पोरगा विकला दारूसाठी. स्वतःची एक पोरगी विकली दारूसाठी, परवा मेला तो. त्याला दारूचं व्यसन, तो दारूशिवाय राहू शकत नाही, दारूशिवाय तो राहू शकत. एखादी पिढी पिणारा तो पिढीशिवाय राहू शकत नाही. आमचा कोल्हे, त्याला म्हणलं बिडी सोड, त्यांनी सांगितलं बाई सोडेल पण बिडी नाही सोड. खरंय ना रामभाऊ? रामभाऊ साक्षीला त्यांनी सांगितलं की बाई सोडेल पण बिडी बी सोडली. त्यांनी बाई बी सोडली नाही, बिडी बी सोडली नाही, वरून दारू होऊन गेली. आणि हळूच कधी मला सोडून दिलं. पण त्यांनी मात्र हे व्यसन सोडलं. खरा व्यसनाच्या आधी गेलेला, खरं व्यसन लागलं त्याला. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला एखादी मुलगी फालतू प्रेमामध्ये अडकते, त्यावेळेला ती जात सोडून देते, ती भावगड सोडून देते, उंच घराणं सोडून देते, श्रीमंती सोडून देते, इज्जत सोडून देते, आणि ती भंगारवाल्याच्या नादी लागते. भंगार ती बी भंगारच राहते, भंगारवाल्याच्या. तुम्हाला सांगतो, आमच्या जवळची घटना आहे. अब्जावधीची संपत्ती आहे, अनिल दादाच्या लक्षात येईल माझं बोलणं, बाकीच्यांच्या लक्षात नाही येणार. अब्जावधीची संपत्ती आहे. की हुंडा द्यायचा ठरवला असता तर त्यांनी कदाचित 10 कोटी रुपये देऊन टाकला असता. पण त्याची मुलगी मोबाईल दुरुस्त करणाऱ्याच्या पाठीमागे लागली आणि तिकडे निघून गेली. परत बापाचं तोड नाही माहिती. मी आमच्या नामदेवला विचारलं, नामदेव तू येत नाही कीर्तनाला? माऊली कसं येऊ, माझ्या भाचीनं मला तोंड नाही ठेवलं. काय झालं माऊली? सांगण्याची इच्छा नाही. अरे सांग ना माझ्याजवळ. त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर म्हणले, त्यांना दोघांना आम्ही कोर्टामध्ये आणलं आणि भाचीला समजून सांगितलं. भाचीनं सांगितलं, मामा आज तुम्हाला मामा म्हणते, उद्या म्हणणार नाही. फक्त आज मामा म्हणते, उद्या म्हणायला येणार. माझं भविष्य मी पाहिलेलं. तुम्ही माझ्यामध्ये पडायचं. त्याच्या
तोंडाचे शब्द ऐकताना तुम्हाला सांगतो माझ्या पायाखालची जमीन हादरली. इतके बेकार शब्द बाचीनं मामासाठी वापर. ही वेडी झाली, ही फालतू वेळ. परंतु तुम्हाला सांगतो ज्या गोपिकाला भगवान परमात्म्याचं वेळ लागलं ना ते खरं वेळ. लोकांना संसाराचा वेळ लागतं, कोणाला राजकारणाचं वेळ लागतं, कोणाला व्यसनाचं वेळ लागतं. परंतु ज्या गोपिकाचं वर्णन या भागामध्ये आहे ना तिला परमात्म्याचं वेळ लागतं. आणि तिला सांगितलं बाई तू त्या भगवंताच्या नादी कशाला लागते. आपली जात काय, आपली विचार काय, आपला वर्ण काय, तो गवळ्याचा पोरगा, त्याच्या नादी का लागते तू. तिनं सांगितलं की मी त्या परमात्म्यासाठी सर्व विसरून गेली अभंगाच्या पहिल्याच्या. मी भगवंतासाठी माझी याती विसरली. याती म्हणजे जात. जात वेगळी राहते आणि कुळ वेगळं राहतं. पाटील ही जात काय झाली, जात झाली. आणि सूर्यवंशी हे काय झालं, कुळ झालं. पवार हे काय झालं, कुळ झालं. आणि पाटील ही काय झाली, जात झाली. पण जात वेगळी आणि कुळ वेगळी. त्यावेळेला ती गोपिका म्हणते की मी भगवंतासाठी माझी मी जात विसरली. तुम्हाला सांगतो भगवंतासाठी जात विसरली. कोणी जर कधी म्हणत असेल तर तुकाराम महाराज हे पाटील समाजाची ही चूक आहे. कोणी जर कधी म्हणत असेल सावता महाराज ही माळी समाजाची. संतासाठी जात नसते. संतांनी जातीला आगगाडी लावलेली आहे. आणि जो कीर्तनकार जात पुढे आणत असेल त्या कीर्तनकाराला खरा परमार्थ कळाला नाही. आणि जो माळकरी जात पुढे आणत असेल त्याला देखील खरा परमार्थ कळाला नाही. तुम्हाला सांगतो खरा परमार्थ ज्याला कळाला ना त्याच्यासाठी सर्व माळकरी एका जातीचे. मी याच्याही पुढे बोलतो. माझा
माझा भाऊ जर कधी खात असेल पीत असेल तो माझा भाऊ नाही, पण हरिजन जर कधी माळकरी असेल तो माझा सक्का भाऊ. मी आजपर्यंत भाऊबंधांना समजतो, मी आजपर्यंत भाऊबंद त्यांना समजलो की जे माळकरी, जे परमार्थिक आहेत, त्याच माझ्या खऱ्या बहिणी, त्याच खऱ्या माझ्या माता आणि त्याच माझ्या खऱ्या मुली. भावाच्या पोटी जन्म घेतला त्यांना मी आमची मुलगी समजत असते. त्या जर कधी खाणाऱ्या पिणाऱ्या असतील, त्या जर कधी परमार्थिक जीवन जगणाऱ्या नसतील तर, पण जे परमार्थिक जीवन जगणारे ना, तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत त्यांच्याच घरी गेलो, दुसऱ्याच्या घरी गेलोच. म्हणून खरा कीर्तनकार तो कधी जात उडत आणत असेल तर तो खरा कीर्तनकार. तुम्हाला सांगतो, ज्याला देवाला जात आहे का, तुम्हाला सांगतो, हे खैराचं लाकूड, हे चंदनाचं लाकूड, हे बाबळीचं लाकूड, हे लिंबाचं लाकूड, ही जात कुठपर्यंत, जोपर्यंत अग्नी लागत नाही तोपर्यंत. अग्नी लागला, सर्वांची दाग झाली की तिथं जात आली का. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत हे तापीचं पाणी, हे नर्मदेचं पाणी, हे गंगेचं पाणी, हे यमुनेचं पाणी, हे बोरीचं पाणी, हे गिरणेचं पाणी कुठपर्यंत, जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. समुद्राला मिळालं की पाण्यामध्ये भेद आहे का मग, नाही. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, जोपर्यंत भगवंताला मिळत नाही तोपर्यंत जात, पण एक वेळा भगवंताला मिळाला की जात समजा. म्हणून ती गोपिका म्हणते, याती कुळ माझी गेले हरपले. माझं याती कुळ हरपलं. जोपर्यंत तुम्हाला सांगतो, जोपर्यंत मातीमध्ये सामोत नाही तोपर्यंत हे परळ आहे, हे कोळम कळतं ना, कारण कोळम फक्त जुन्या बायांना कळेल, या आताच्या पोरींना कोळम कळणार नाही. आता तुम्ही पोरींनो त्या जुन्या बायांना विचारून घ्या, कोळम कशाला म्हणतात. पहिली गोष्ट कोळमच राहिली, हा. आणि त्याच्यामुळे काही बाया देराला काय म्हणतात, म्हणायच्या कोयम्या, नाही का. जुन्या बाया देराला काय म्हणायच्या, कोयम्या. तर ते हे कोळम, हे परळ म्हणजे पाळवी राहिलं नाही ना, आता परतही आल्या. मातीचं असलेलं भांड ते पाळ म्हणजे ज्याच्यात पीठ रगडल्या जायचं तेही राहिलं नाही. तुम्हाला सांगतो, आता फक्त माठ राहिला, नाही का. आणि कदाचित फिल्टर आल्यापासून तो माठ बी चुलीत गेला. पण हे मातीचं आमक भांड, हे मातीचं ढमक भांड, हे मातीचं टमक भांड, हे कुठपर्यंत, जोपर्यंत मातीत सामावत नाही तोपर्यंत. एक वेळा मातीमध्ये सामावलं की भेद मिटला. हे तोंगल, नाकातली फुली, करांगडीतली अंगठी, बांगडी, परत ते काय राहतं ब्रासलेट, नाही का. आणि हे कुठपर्यंत, जोपर्यंत सोनं आठवत नाही आणि सोनं होत नाही तोपर्यंत. एक वेळा आठवले दागिने की त्याचं काय झालं, सोनं भेद मिटला. त्याप्रमाणे खरा परमार्थ त्याच्या अंगी जडला की ज्याची जात मिटली आणि ज्याचं पोळ मिटलं. खरा परमार्थ त्याच्या अंगी जडला.
कोणती गोपिका म्हणते, याती कुळ माझी गेले हरपून, माझं याती कुळ हरपून गेलं, माझं याती कुळ हरपून. जात कुठं चालते? राजकारण. अरे आपला पाटील येणं बोलला ते का त्याला आना काय बोलून. अरे राजकारणातही पाटील नाही समजायचा आणि राजपूत नाही समजायचा. जो खरा कार्यकर्ता आहे ना त्याला पुढे आणायचं, तर तुमचा विकास होईल. नाही तर तुम्ही आणाल गुळाचा गणपती, गुळाचा गणपती त्याला इकडून चाटा तिकडून चाटा, चाटून चाटून संपून टाका. काय उपयोगाचा तो गुळाचा गणपती. म्हणून राजकारणातही जात नको आणि परमार्थातही जात नको. हा आपला आहे, हा आपला आहे. कोणती गोपिका म्हणते की माझं याती कुळ हरपून गेलं आणि मी आता श्रीरंगापासून कोणाला जाणू शकत. श्रीरंग, ज्या रंगामध्ये श्री रंगली त्याचं नाव आहे श्रीरंग. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी कोणाच्या रंगात रंगली आहे का ना? तुम्हाला सांगतो, तिकडून इंद्र येत होता, इकडून दुर्वास चालला होता. इंद्र देवांचा राजा, त्याचा आदर सत्कार केला पाहिजे म्हणून फुलमाळा घेतली, त्याच्या गळ्यात टाकली इंद्राच्या, दुर्वास ऋषीनं. मग त्या इंद्रानं ती माळा गळ्यामधून काढली आणि हत्तीच्या सोंडेत दिली. हत्तीनं पायाखाली तोडवली. दुर्वास मुनीला राग आला, माझा दिलेला प्रसाद तू पायाखाली तोडवतो इंद्रा, जा तुझी सर्व संपत्ती लयाला दे. आणि तुम्हाला सांगतो, माणसाला मान तोपर्यंतच राहतो जोपर्यंत माणसाजवळ संपत्ती आहे तोपर्यंत. जब लगा अपने पलों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. खाने पीने को पैसा हुआ तो जो बंदगी करे, एक दिन खाना नहीं मिला तो फिर से जवाब करे, सब पैसे के भाई. अरे पैसा नसेल तर तुम्हाला सांगतो, पैसा तेरो तीन नाम, परशा परशु परशुराम. हे कोणाचे नाव आहे बापू? पैशाचे नाव. जर कधी काहीच नसेल, परशा माऊलीचे कीर्तन आहे, एवढी जागा झाडून. जर कधी बरं असेल ना, परशु माऊलीचे कीर्तन आहे, जेवायला बिया आणि कीर्तन ऐकून जा. आणि जर कधी चांगला असेल ना, गाडी पाठ होतो, सर्व घरबार जेवायला या, कीर्तन ऐका आणि पोचायला गाडी पाठ होतो. हा कोणाचा सन्मान आहे दादा? हा माणसाचा सन्मान नाही. अरे गरीब की जोरू सबकी भावी होती. भावी या शब्दाचा अर्थ लक्षात मला उघड करण्याची गरज. गरीब न पैसा जोपर्यंत तुमच्याजवळ आहे तोपर्यंत तुमचा सन्मान आहे. ज्याच्याजवळ दाम आहे त्याला राम. दादा त्याच्याजवळ पैसा नाही ना, चिकणे समोर या आणि खरबडे पाठीमाग. तुम्हाला सांगतो, सत्तेचा पैसा बोलला बबन दादा कोणाच्या ताब्यात? ज्याच्याजवळ श्रीमंती असेल त्याच्या ताब्यात. मग त्यांनी धोतर वर करून दिली, काही घेणं नाही. पण गरीब प्रामाणिकता असेल ना, त्याच्याजवळ नाही ठेवतो पैसा. म्हणून श्रीमंताला सन्मान राहतो दादा. सांगत बसत नाही आपल्याजवळ मिळेल कमी आहे म्हणून. त्याची श्रीमंती गेली कोणाची? इंद्राची. आणि त्याला दारिद्र्य.
त्या वेळेला चला चला तुम्हाला सांगतो, श्रीमंती गेली तरी चालेल पण बुद्धी नको झाला पाहिजे. बुद्धीनं पैसा कमवता येतो, बुद्धी पाहिजे ठिकाणावर माणसाची. हो, काही माणसं बुद्धीनं पैसे कमवतात. बाजारामध्ये एकाने पुड्या बांधून आणल्या पावसाळ्याच्या तोंडाला, माशा झाल्या आणि पुड्या बांधून आणल्या. तुम्हाला जेवण करत असताना माशींपासून त्रास होतो, आमची 1 रुपयाची पुडी घ्या आणि जेवण करताना फक्त उघडी करून ठेवा, तुम्हाला जेवताना माशींपासून त्रास होणार नाही. 1 ट्रक भर पुड्या विकल्या गेल्या आणि ढोलीच्या माणसाने बी एक आणली घरी. आणि जेवायला बसला आणि त्याला पुडीची आठवण आली. सांगितले खिशातून पुडी काढ. म्हणजे कशाची पुडी? पाय त्याचा काय चमत्कार येतो. आणि तुम्हाला सांगतो, काढली पुडी आणि उघडली तर तिच्यात काहीच नव्हतं. फक्त लिहिलेलं होतं, तुम्हाला जेवताना माशींपासून त्रास होतो ना, डाव्या हाताने माशा वाळा आणि उजव्या हाताने जेवण करा. तुम्हाला सांगतो, त्याला इतके पैसे मिळून गेले की त्याची परिस्थिती सुधरून गेली. कशावर? बुद्धी. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी लहानपणी तामसवाडीहून सारंगखेड्याच्या जत्रेला गेलो. घरची गरिबी, दुसऱ्याच्या मेट्यावर बसून गेलो. भावानं 4 आणे दिले खर्चायला. मी म्हणलं 4 आण्यात पोट भरून जाईल. घेतले 4 आणे आणि गेलो सारंगखेड्याच्या जत्रेत. माहितीये तुम्हाला सारंगखेड्याची जत्रा. आणि गेलो त्या जत्रेत. आणि त्या ठिकाणी जत्रेत फिरत असताना अशी चारी बाजूला कणात लावलेली, वरून एक चांदणी टाकलेली आणि लाऊडस्पीकर लावलेला. देख लो भाई 4 आने में जान बचाने की चीज, देख लो भाई 4 आने में जान बचाने की चीज. मी म्हणलं खाऊन घेऊन जाऊन येऊ, त्याच्यापेक्षा जान बचवण्याची चीज काय ती पाहून तर घेऊ. राहू उपाशी म्हणून जान बचवण्याची चीज पाहण्याकरता लाईनीत लागलो. तुम्हाला सांगतो, आत गेलो तिकीट फाडून. आत काही नव्हतं, फक्त एक टेबल होता आणि त्याच्यावर एक बाजरीची भाकर होती आणि तांब्यावर पाणी होतं. मी म्हणलं, का हो, जान बचावण्याची चीज कोणची? देख लो भाई, तुमने रोटी नहीं खाई तो आपकी जान नहीं बच सकती, और आपने पानी नहीं पिया तो आपकी जान नहीं बच सकती. ये जान बचा के लिए की चीज है. मी म्हणलं, गेले 4 आणे. माझे 4 आणे गेले, बाकीच्यांचे. अरे सर्वांचे 4 आणे हरवले तिथं. 12 आण्यानं काही काम केलं नाही दादा. पण त्याचे पैसे किती झाले? एका बाजरीच्या भाकरीवर 1 तांब्याभर पाणी. बुद्धी. मला सांगतो, बुद्धी पाहिजे. इंद्राची बुद्धी खूप चांगली. तो देवाजवळ गेला. त्यांनी सांगितलं, माझी सर्व संपत्ती समुद्रात बुडली, विकासाची कामं थांबली. ते विकासाची कामं होण्याकरता समुद्रात बुडलेली संपत्ती मिळायला पाहिजे. याच्याकरता मी काय करावं? म्हणजे तुम्ही महाआघाडी स्थापन करा. फक्त तुमच्याच लक्षात आलं, इकडे काही हात पुकारणी झाली. बस हात मिळवणी झाली राक्षसाची आणि देवांची. समुद्र मंथन. त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले. कौस्तुभ पारिजातक लक्ष्मी, कौस्तुभ पारिजातक सुरा, धन्वंतरी चंद्रमा, गावा कामदुदा सुरेश्वर गजो, रंभादी देवांगणा. कोणचं रत्न कोणी घ्यावं, कोणचं रत्न कोणी घ्यावं? सर्व रत्नांची विल्हेवाट झाली. पण लक्ष्मी सर्वांना पाहिजे होती आणि लक्ष्मी मात्र एकटी होती. आता काय करा? कोणाला पाहिजे नको लक्ष्मी? हात वर करा. एक बी हात वर. आणि जर कधी झालाच ना, तर झोपेच्या धुंदीत असला पाहिजे.
सर्वांना लक्ष्मी पाहिजे. सर्वांचा रात्रंदिवस प्रयत्न कशासाठी? लक्ष्मीसाठी. मग लक्ष्मी एकच होती आणि अपेक्षा सर्वांना होती. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, लाईनीत उभे राहा, लक्ष्मीच्या हातात माला देतो, लक्ष्मींना सर्वांना ओळखी सांगतो आणि लक्ष्मी ज्याच्या गळ्यात माळ घाले त्याची लक्ष्मी. त्याप्रमाणे सर्वांची ओळख सांगितली, परंतु लक्ष्मीने कोणाच्या गळ्यात माळ नाही घातली. लांब विष्णू उभे होते. लक्ष्मी जशी निघाली तशी विष्णूच्या जवळ आणि गळ्यात माळ घालायला लागली. विष्णूनं पाठ फिरवलं, लगेच समोरून आली. विष्णूनं पाठ फिरवलं. देवा, सर्व माझी अपेक्षा करतात पण तुम्ही माझी उपेक्षा करतात. लक्ष्मी, माझे सर्व अवयव मी भक्तांना देऊन टाकले, तुझ्यासाठी काही शिल्लक बघा ना, काही असेल दासीसाठी, फक्त माझे पाय शिल्लक आहे. पाय लक्ष्मी सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा, पात्र झाली देवा पाय काय पण तुमच्या जवळ. कारण काय, शहाण्याच्या पायाजवळ राहा, पण मूर्खाने डोक्यावर घेतलं तरी बसून. मूर्ख डोक्यावर घेतील आणि केव्हा आदरून टाकतील त्याचा पत्ता लागणार नाही, पण शहाण्याच्या पायाजवळ राहिले तरी तुमची किंमत वाढणार. शहाण्याजवळ, मूर्खाजवळ. कोण स्तुती करणार आहे? इकडे लक्ष. स्तुती करणारा जर कधी मूर्ख असेल ना, नका लागू त्याच्या नादी. तो हरभऱ्याच्या झाडावर चढवेल आणि पडून जाऊ. शहाण्याच्या पायाजवळ राहा, तुमची किंमत वाढेल. म्हणून लक्ष्मी तिथं स्थिर झाली आणि मुकुंदी रमली. लक्ष्मी जैसी त्या रंगात रती रंगून गेली, त्या रंगात मी रंगली. म्हणून गोपिका म्हणते, याती कुळ माझे गेल्या हरपणी, श्रीरंगा वाचूनी आणून नेले. मी आता श्रीरंगा वाचून दुसऱ्याला जाणं. जसा मासा पाण्याशिवाय दुधाला बी ओळखत नाही, तुपाला बी ओळखत. जशी पतिव्रता स्त्री पतीशिवाय नटाला बी ओळखत नाही आणि नटीला बी ओळखत, आणि श्रीमंताला बी ओळखत नाही आणि गुणवानाला बी ओळखत. तिला फक्त पती. जसं चातक पक्षी वरच्या पाण्याशिवाय दुसऱ्या पाण्याला ओळखत नाही, जशी कमल विकासिनी कमलिका कमल कलिका ती सूर्याशिवाय ओळखत, जसा चकोर चंद्राशिवाय ओळखत नाही, त्याप्रमाणे खरा भक्त देवाशिवाय कोणालाच ओळखत, देवाशिवाय ओळखत. म्हणून श्रीरंगा वाचूनी आणून नेले. मी श्रीरंगाशिवाय आता मी कोणाला जाऊ नाही. खूप शिकवण्याचा प्रयत्न केला. तिनं सांगितलं, आता मला तुम्ही कोणी शिकवण्याचा प्रयत्न करू नका. अभंगाच्या दुसऱ्याच्या
चरणाचा विचार झाला, अजून 3 चरण बाकी आहेत आणि 12ला फक्त 7 मिनिटं कमी आहेत. आणि आपल्याला आता थोडेसे तुकोबारांना फुलं उधळायचे. फुलं आहेत का जवळ? सर्वांच्या जवळ आहेत का फुलं? असतील तर वाटून द्या. तोपर्यंत आपण तुकोबारांचं थोडंसं चरित्र बघू आणि नंतर थोड्या टायमामध्ये आपण कार्याचा प्रसंग करू. माऊली जवळ देऊन टाका, 2-4 पोरी जवळ देऊन टाका, 2-4 पोरींच्या हातात देऊन टाका. ते कुठं पोरी होतो जगद्गुरु तुकाराम महाराज अजून चरित्र पाहिजे. खाली बसून खाली विश्वंभर बाबाच्या घरामध्ये जन्मला. विश्वंभर बाबा हे भगवंताचे अतिशय लाडके होते. प्रत्येक 15 दिवसाला पंढरपूरला जायचं. मध्यवारी ही आणि म्हातारपणा. म्हातारपणा आल्यानंतर कारण काय राहतं, म्हातारपणामध्ये शरीर साथ देत, शरीराची साथ सुटून जाते. मी सतत करता सांगतो की लहान मुलांची ताकद ही पायात राहते, तरुणांची ताकद ही कमरात राहते आणि म्हाताऱ्या लोकांची ताकद ही तोंडात राहते. तरुण माणसे किती काम करतात थकत नाही, म्हातारी माणसं किती बडबड करतात थकत. त्याच्यामुळे भगवान परमात्म्याने सांगितलं, विश्वंभर बाबा आता तुम्ही काही साक्षात्कार झाला की आमराई आहे. आमराईमध्ये मी आलेलो आहे, त्या ठिकाणी मला खोजून काय आणि सर्व भजन बोलू नका पाहिजे घेतलं आणि आमराई होती. त्या आमराईमध्ये गेले आणि त्या ठिकाणी खोदलं, सापडेल. खोटं असेल स्वप्नाने मला खोटं तर होणार. एकाएकी अबीर बुक्काचा सुगंध सुटला आणि म्हणले इथं सुगंध येतोय, इथं होता. आणि त्या ठिकाणी स्वयंमूर्ती भगवंताची रुक्मिणी सरकट निघाली आणि तीच मूर्ती आज
देवीच्या मंदिरामध्ये बसवली, नाही घडविला, नाही बैसविला. ती मूर्ती घडवलेली नाहीये, स्वयंभू मूर्ती आहे. म्हणून तशी मूर्ती तुम्हाला कुठं दिसणारही नाही. आणि तुकोबा आपलं विश्वंभर बाबा त्या ठिकाणी पूजा करू लागले. करता करता विश्वंभर बाबाच्या घराण्यामध्ये 7व्या पिढीमध्ये बोढोबा आणि तनकाई ही दोघं पती पत्नी भगवंताची उपासना करता करता त्यांना 3 अपत्ये झाली. मोठे सावजी महाराज, दुसरे तुकोबाराय आणि तिसरे कान्होबाराय. सावजी महाराजांचं लग्न झालं, बायको वारली, त्यांचं मन संसारातून उठलं. सावजी महाराज म्हणजे शंकराचा अवतार आणि तुकोबाराय म्हणजे विष्णूचा अवतार आणि कान्होबाराय म्हणजे ब्रह्मदेवाचा. तिन्ही देव त्या ठिकाणी कनकाई मातेच्या पोटी जन्माला आले. आणि सावजी महाराजांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं. सावजी महाराज निघून गेले. तुकोबाराय 14 वर्षाचे असताना लग्न झालं आणि सर्व संसाराची धुरा 14व्या वर्षी तुकोबारायांच्या अंगावर पडली. तुकोबाराय संसार करता करता दुष्काळ पडला आणि लोकांबद्दल असलेली दया अंतकरणामध्ये त्यांनी लोकांना दिलेलं कर्ज माफ करून टाकलं. हा सरकार माफ करत असेल याच्यापेक्षा अगोदर 450 वर्ष अगोदर तुकोबारायांनी लोकांचं कर्ज माफ केलं. माफ करू, परत मागण्याची इच्छा डोक्यात काही राहू नये म्हणून त्या वयाने बुडून टाकल्या. आणि तुकोबारायांचा संसार डबघाईला गेला. तुकोबाराय संसारावर उदास झाले आणि परमार्थ करू लागले. परमार्थ करता करता कधी कधी जिजाबाईला म्हणावं. पहिलं त्यांचं लग्न झालं रुक्माईशी, पण तिला दमा होता, संसार करण्याला ती अक्षम होती आणि म्हणून तुकोबारायांनी दुसरं लग्न केलं. दुष्काळामध्ये पहिली बायको वारली, एक मुलगा पण वारला आणि दुसरी जिजाबाई श्रीमंत घराण्याची. पहिली श्रीमंती होती तुकोबारायांची, पण तुकोबारायांनी स्वतःच्या हाताने श्रीमंतीची विल्हेवाट लावली. आज कीर्तनकारांनी श्रीमंती जमा केली, पण तुकोबारायांनी परोपकार करण्याकरता श्रीमंतीची विल्हेवाट लावली. म्हणून खरे समाज प्रचारक जर कधी कोण असतील ते तुकोबाराय. आजची कीर्तनकार पैशावर येत असतील तर ते खरे समाज प्रचारक नाही. तुमचा पैसा कितीही गेला असेल तरी तो समाज प्रचारकासाठी गेला नाही तर पापात गेला, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मस्ती असेल पैशाची, तो भाग वेगळा. तुम्हाला सांगतो, तुमचा पैसा हा समाजासाठी खर्च व्हायला पाहिजे ना. तर जो समाज प्रचारकाचं काम करतो त्याच्यासाठी, जो संसार जमा करतो त्याच्यासाठी खर्च करून काय होते. तुकोबारायांनी स्वतःचा संसाराची विल्हेवाट लावली, परोपकार करायला. परोपकार करता करता जिजाबाई म्हणायला लागल्या, अहो जरा संसाराकडे लक्ष द्या. रूपवाशी मरतात, माझी काय अवस्था आहे, तुम्ही संसाराकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणतात, बरं ठीक आहे, पण आता व्यापार करायचा तर मिरच्या भरायला कुठं पाहिजे जो पैसे मी आणून देतो, देते ना. जिजाबाई गेले एका श्रीमंताकडे, अहो द्या ना 100 रुपये घेतले. 100 रुपयाच्या मिरच्या भरल्या. त्या काळामध्ये 100 रुपयाच्या भरपूर मिरच्या, आणि मिरच्या विकायला तुकाराम महाराज गेले. आणि भजन करता करता एक बाई आली, बाबा मिरच्या काय किलो? बाई तुम्हाला काय द्यावं वाटतं?
म्हणजे मी 1 किलो मिरचीच्या फक्त तुम्हाला 50 पैसे देईन, येऊन जा ना, काय अडचण नाही, येऊन जा. 50 पैशामध्ये 1 किलो मिरची. बाबा मोजून द्या ना, तुम्ही तुमच्या हातात मोजून घ्या. आता तुमच्या हातात जर कधी मोजायला दिल्या तर तुम्ही खरोखर असं बरोबर काटा ठेवाल का? पाण्यानं टेकल्या गेलं तरी बाबा काही बोलायला तयार नाही. तुम्हाला सांगतो 1 किलो मिरच्याच्या ऐवजी 2 किलो मिरच्या टाकून घेतल्या. आणि तिनं जाऊन सांगितलं ढोलीच्या बायाने, आई सुटल्या बाया. तुम्हाला सांगतो एक असाच होता बुडान डपू. तो गेला आणि सांगितलं माझ्याकडे जर नाही, एवढ्या सर्व मिरच्या मला पाहिजे आणि पैसे नंतर दिले. बरं काय हरकत नाही, कोणीच पैसे दिले नाही, 1 पैसा बी दिला नाही आणि सर्व मिरच्या गेल्या. तुकाराम महाराजांना वाटलं चांगला धंदा झाला. आणि तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा. तुकोबाऱ्यांना बारदाने घेतलं, आता जायचं. त्यावेळेला भगवंताला चिंता पडली, हे बाबा तर निघाले असेल, पण आता जिजाबाई घरी गेल्यानंतर यांची कसर काढेल ना. पैसे कुठे, मिरच्या विकल्या पैसे कुठे, काय करावं. भगवान परमात्म्याने गुमास्त्याचं रूप घेतलं आणि ज्या ज्या बायांनी पैसे घेतले मिरच्या नेल्या होत्या त्यांच्या घराचे पत्ते बी नव्हते, पण त्याला काय माहिती नाही. सर्वांचे घर माहिती. बाई तुम्ही 2 किलो मिरच्या आणल्या. नाही ना बाबा, एकच 2 किलो आणल्या, थोडं बोलू नका. पुढे येत्या मिरच्या दाखवा, मी मोजून दाखवतो. तिला माहिती होत, तिने गपचूप 2 किलो मिरच्या आणल्या, पैसे आणले. आणि तुम्हाला सांगतो ज्याने पुरं पोत नेलं होतं लग्नाचं नाव, तो त्याच्या घरी गेले, पैसे दे. म्हणले मी आजपर्यंत घेतलेलं पण दिलेलं कोणाचे दिले नाही, फक्त घेतले पण दिलेच नाही कोणाला, तर मी तुम्हाला देऊ शकत नाही, देत नाही. आणला तो, त्याच्या दारापुढे झाड होत, झाडाला बांधला तो आणि लावला गळ्याला फास. तू जर कधी पैसे दिले नाही ना तर फास घेतो तुझ्या दाराशी आणि मरतो आणि तुझ्यावर केस. हे बाबा मी जातो पैसे घ्यायला. तो तिकडच गेला, 4 फेज बसला बबनदादाच्या घरी. गेलं कीर्तन इकडे निघून. लोकांनी शोधून काढले, तुझ्या दाराशी तो मिरच्यावाला आलेला आहे, तुकाराम महाराजांचा माणूस, आणि तू काही इथं 4 ढोलवतोय, काय तिथं. सर्व गाव जमा झालं, फाशी देतोय, दे पैसे दे. त्यांनी कसे तरी इकडून तिकडून पैसे केले, दिले बाबा, आणि सर्व पैसे घेतले आणि तुकाराम महाराजांच्या जवळ दिले. आणि तुकाराम महाराजांना सांगितलं जा, भगवंतांनी पैसे जमा करून देऊन टाकले. आणि भगवंतांनी पैसे दिले. हे रस्त्याने गेले, एका ब्राह्मणाला सांगितलं माझ्या मुलाची मुंज करायची, लग्न लावायचंय, त्याच्याकरता 200 रुपयाची गरज आहे. यांनी माग पुढं काहीच पाहिलं नाही, ते 200 रुपये देऊन टाकले. आता घरी गेल्यानंतर जिजाबाई आपली चांगली कसर काढेल, मग घरी जायचंच नाही मंदिरात. शेवट भगवान परमात्म्याने त्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि बाई तुकाराम महाराजांनी मला 200 रुपये लग्नासाठी दिले, माझं काम झालं, ते 200 रुपये घ्या. तुकाराम महाराज घरी जाईना. तुकाराम महाराजांचा शोध घेत घेत बाई तिथं मंदिरात. अहो तुम्ही ज्या ब्राह्मणाला पैसे दिले होते त्या ब्राह्मणाने आणून दिले, चला ना घरी.
त्यावेळेला तुकोबारावरती या पांड्याने काहीतरी केलं बरं का. हा पांड्या करामती आहे, यांनी काहीतरी केलं आणि पैसे दिले. असं तुकाराम महाराज संसार नावाला करत होते पण परोपकार. एक दिवस तुकाराम महाराजांना बसलेले असताना एक म्हातारी तेलाची गुदली घेतली. पहिले ते गुदली राहायची, गुदली ती गुदली घेतली तेलाची आणि तेल घेण्याकरता ती जायला लागली. पण ती लईच म्हातारी होती, लईच जखड होती. आजी कुठे चालल्या? बाजाराला तेल घ्यायला. मग आजी असं करा ना, तुम्हाला चालता येत नाही, तुम्ही माझ्या पाठपुढी बसा, मी घेऊन जातो तुम्हाला उमऱ्याच्या बाजाराला. उमऱ्याचा बाजार होता, उमर नावाचं गाव. उमऱ्याच्या बाजाराला मी तुम्हाला घेऊन जातो. अरे बाबा, मला पाठीवर घेशील, माझी गुदली, त्याच्यापेक्षा असं कर ना, तुला बाजाराला जायचं असेल. नाही म्हणे, बाजार मी करतच नाही कधी. मग तू मला घेऊन जातो तर त्याच्यापेक्षा असं कर, ही गुदली घे आणि हे पैसे घे आणि मला तेल आणून दे. बरं बरं, काही हरकत नाही. आणि ती गुदली घेतली तेलाची आणि तेल आणण्याकरता तुकाराम महाराज गेले आणि 8 दिवसाला लागणारं तेल आणून दिलं. पण तुम्हाला सांगतो, त्या म्हातारीनं तेल 8 दिवस वापरलं पण तेलच संपलं नाही बाबा, तेलच संपेना. तिनं भज्या बी तोडून खाल्ल्या, तिनं कुरड्या बी तोडून खाल्ल्या, नुसते तिनं तेलामध्ये शिरा बी केला तरी पण तेल संपेना. तिला वाटलं तुकाराम महाराजांच्या हातात काही कलाच आहे. तिनं सांगितलं दुसऱ्या बाईला, तिनं सांगितलं तिसऱ्या बाईला. तुकाराम महाराजांनी तेल आणून दिलं की ते संपतच नाही. महिना झाला तरी तिच्या घरातलं तेल काही संपलं नाही. आणि तिनं पुऱ्या ढोलीमध्ये वार्ता बसून टाकली. सर्व ढोलीच्या बायांनी गुदल्या घेतल्या आणि तुकाराम महाराजांच्या पुऱ्या अंगाला बांधून दिली. जिथं जिथं जागा सापडली, जिथं जिथं जागा सापडली तिथं तिथं गुदल्या बांधून दिल्या. आणि तुकाराम महाराज सर्व गुदल्या घेऊन गेले आणि सर्वांना तेल आणून दिलं. आणि ते तेल काही संपेना. मग ढोलीच्या बायाने त्यांच्या पोरी जिथे जिथे दिल्या होत्या त्यांना बोलवले, त्यांच्याकडे त्या गुदल्या मागू. आणि हे जिजाबाईला कळालं. त्यावेळेला जिजाबाई अशी संतापली आणि अशी सुटली लोकांवर. तेव्हा कुठं त्यांचा त्रास बंद झाला. असं परोपकारी जीवन जगता जगता तुकाराम महाराज, तुम्हाला सांगतो, संपूर्ण जीवन परमार्थिक झालं. आणि करता करता तुकोबाराय पूर्ण अवस्थेला प्राप्त होऊन गेलं. आणि तुकोबारायांना लोकांचं दुःख सहन होईना, लोक सुखी दिसत नाही, लोकांचं दुःख सहन होईना. बरेचसे चरित्र तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी केलं आणि नंतर त्यांना जीवन काही सहन होईना. त्यावेळेला संत पंढरपूरला निघाले आणि त्यांना निरोप सांगितला, तुम्ही सलकालिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीच्या राणा, तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. आणि बस ती चिठ्ठी पोहोचली. भगवान परमात्म्यांनी निरोप दिला आणि भगवान परमात्म्यांनी सांगितलं, तुम्हाला घेण्याकरता मी येतोय. आणि आले तुकोबारांच्या घरी भगवान. पाहुणे घराशी आली, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जार, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या, मोडकी आवाजावरी वाकडांच्या शेजा, मुखशुद्धी तुळशीदळ, तुका म्हणे मी दुर्बळ. हा विचार केला आणि तुकोबारांना सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला घ्यायला आलो, करत आहे. तुकोबारांना वाटलं की लोकांना सांगू मला जायचंय. लोकांना सांगितलं देहूमध्ये, अहो मी वैकुंठाला जातोय, देव घेण्याकरता आलेले, चला वैकुंठाला माझ्या बरोबर.
लोकांनी सांगितलं तुकोबाराय आलो असतो, पण होळीचा सण आम्हाला होळी जायची. होळी झाली, चला ना माझ्या बरोबर. त्यावेळेला लोक म्हणाले धुलीवंदन आहे, आम्हाला जरासा रंग खेळायचा आहे. रंग आपल्याकडे खेळले जाते. तुम्ही जा MP मध्ये UP मध्ये काय खेळतात बाबा, परवा पाहिलं. धुलीवंदन आहे, धुलीवंदन आठवते. आणि तुम्हाला सांगतो विजेचा दिवस आला, चला ना महाराज. आलो असतो, परंतु आमचा संसार आम्हाला सुटत. मग अशी नामदेव म्हणला मला, संसार सोडत नाही म्हणे. संसार तुम्हाला चिपाड केल्याशिवाय सोडणार. तो ऊसावाला आहे ना, ब्रश काढताना किती वेळा ऊस घालतो. पहिल्यांदा घालतो, दुसऱ्यांदा दुमता करतो, दुसऱ्यांदा घालतो, तिसऱ्यांदा अजून दुमता करतो, आणि मग लिंबू टाकतो, आणि मग घालतो. चौथ्यांदा परत दुमता करतो आणि परत घालतो, आणि चौथ्यांदा 8 पदरी करून टाकतो. तुम्हाला सांगतो परत घालतो, तर त्याच्यामध्ये काहीच रास तेव्हा फेकतो. तसा हा संसार तुम्हाला चौथा करून टाकणार, मग हाकलणार, मग सोडणार. तुम्ही संसार सोडल्याशिवाय सोडू शकत. महाराज आम्हाला काही येण्याची इच्छा नाही. तुकाराम महाराजांना असं वाटलं की शेवट आपण जिच्या बरोबर संसार केला तिला तरी सांग, जिजे तू तरी चाल माझ्या बरोबर वैकुंठाला. जिजा मातेनं सांगितलं माझी भुरी म्हैस आहे, तिचं दही दूध तूप कोण विकल. म्हणजे तुम्ही येत नाही, म्हणजे तुम्हीच जा. महाराज तुकोबाराय म्हणायला लागले, देवा आता चला. आणि बस तुकोबारायांनी विजेच्या दिवशी भगवंताबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आणि तुकोबाराय त्या ठिकाणी भगवान परमात्मा येत आहे. आणि वाढ वेळ झाला, वा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी. खूप वेळ झाला म्हणले, आता 12च्या पुढे निघून गेला काटा, पण अजून तिथंच फुलं उधळल्या गेलेली, म्हणून आपण लेट होते. तिथं बी मुख्यमंत्र्यामुळे लेट झालं, आणि इथं बी तुमच्या जेवणामुळे लेट झालं. मग तर खूप वेळ झाला म्हणले, आणि वैकुंठाला भगवान परमात्मा बोलवतोय, मी येतो आता. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. येतो बरं, मी येतो कृपा असू. खूप वेळ झाला, पांडुरंग उभो आहे आणि तुम्हाला वैकुंठाला बोलवतोय. येतो. आजवर तुमच्या गावात होतो, काही चुकलं असेल, ते भुकलं असेल, ते भुकलं असेल, लक्ष मागा. तुम्हाला सांगतो, सर्वांना नमस्कार केला आणि गरुडावर बसून, विमानात बसून तुकोबाराय सर्वांच्या समोर त्या ठिकाणी लोक त्या लोखंडीच्या झाडाजवळ आलेले आहेत. त्या ठिकाणी भगवान परमात्मा हातामध्ये तुकोबारांना धरलेला आहे आणि बसवलेले आहे. आणि तुकोबाराय त्या ठिकाणी गुप्त होत आहे.
मी जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळ सांगावी विनंती माझी. अंतकाळी विठो आमाशी पावला. अंतकाळाच्या विठलेला विठो आमाशी पावला. आणि अंतकाळी विठो आमाशी अंतकाळी देवे विमान पाठविले. काही काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता पोषविले. महाराज ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांचं चरित्र इतकं दिव्य खरोखर ऐकावं. तुकोबारायांचं चरित्र बघू एखादी वेळ. सांगण्याचा प्रयत्न. खूप गोड चरित्र. मी फक्त 2च प्रसंग थोडेसे तुमच्याकडे मांडले. तुकोबाराय आपल्यातून निजधामाला गेले, पण मुलीसाठी परत आले. गव्हर्नर सेठ साठी परत आले आणि संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी परत आले. कारण जे वैकुंठाला जातात ते परत येतात, जे मसनात जातात ते कशाला परत येतात? ते काय परत येतात का? आमचा आजोबा आला आणि आमचा पंजोबा आला, लायसन घेऊन आला. आता आरटीएचं लायसन काढण्याची गरजच नाही. लायसन घेऊन अरे कशाला? आणि ते कोणत्या जन्मात गेला आणि कुठं तर पडला त्याचं त्याला माहिती. मला काय, पण एकंदरीत वैकुंठाला जो जातो ना तो परत येत असतो. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि भागीरथीसाठी परत आले. आता तो प्रसंग सांगत नाही. अशा पद्धतीनं तुकोबारांची बीज आपण या ठिकाणी साजरी केली. आता थोडस 10 मिनिटांमध्ये आपण थोडस काल्याचा प्रसंग पाहूया आणि अभंगाचं चिंतन पण करूया. भगवान परमात्मा, त्या परमात्म्याचं वेळ लागलेली ती गोपिका म्हणते, मला तुम्ही किती शिकवणार, आता शिकवू नका. काही पोरं म्हणतात मला आता परत परत बोलायचं नाही, मी काही माझे 3 लाकडं 11 माकड बंद पाडणार नाही. तुम्ही मला परत शिकवायचं नाही. तुम्हाला सांगतो, एक माणूस होता, त्याला म्हणलं गुटखा सोडून द्या. महाराज मी काय तुमच्या पैशाचे खात नाही, मला परत बोलायचं. तसे ती गोपिका म्हणते, किती हो शिकवाल मग वेळोवेळा, तुम्ही किती शिकवतात, वेळ घालवता, त्याच्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी वेळ घालवायचा नाही, मला परत परत शिकवायचं नाही. मी आता त्या गवळ्याच्या पोराशी एक रूप झाली
मी त्याच्यापासून बाजूला होऊ शकत. मनुष्य जर कधी फुटत नसेल दादा, जर कधी मनुष्य फुटत नसेल आणि तो जर कधी काँग्रेस शिवाय भाजपला मतदान करत नसेल, मग आपण त्याला काय करतो? फोडण्याकरता. हे काही मला सांगण्याची गरज. अरे 1000 रुपये फुली घे, 10,000 रुपये फुली घे, नाहीतर 20,000 रुपये फुली घे, पण मतदान इकडं कर. त्याप्रमाणे त्या गोपिकाला सांगितलंय, तुला मी अष्टभोग देऊ, पण तू त्याचा नाद सोड. तिनं सांगितलं, मला अष्टभोगापेक्षा भक्ती प्रेम गोड आहे, तो दागिना मी माझ्या अंगावर घातलेला आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दागिना या जगामध्ये कोणताच नाही, म्हणून मला अष्टभोग नको. आपण त्यांच्या तिसऱ्या चरणात अष्टभोगामध्ये स्वर्गाचा नाही. अष्टभोग भोगणे माते नाही जाड. अष्टभोग करतात का? ऐका कोणते? सुगंधम, वनिता, वस्त्रम, गीतम, तांबूल, भोजनम, शय्याच, कुसुमम चैव भोगाष्टकम मुद्दा होतं. हे अष्टभोग. सुगंध, अत्तर, फुलं, ऐका. वनिता, चांगली स्त्री, नुसती गोरी गोमटी नाही बरं. अनुकूल, चांगली स्त्री, चांगल्या स्त्रीसाठी चांगला घर. अतिशय घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा जोडा कधी बाहेर. बाई माणसाला समजून घेते, माणूस बाईला समजून घेते. बाईकडून जर कधी थोडस मीठ जास्त झालं तर माणूस बाईला अजिबात बोलत नाही, आणि माणसाकडून जर कधी थोडीशी चूक झाली तर बाई माणसाला अजिबात बोलत. एकमेकाला समजून घेतात. काय त्या घरामध्ये स्वर्ग येऊ, एकमेकाला समजून घेतात. असा पती मिळणं, असा पत्नी मिळणं. ऐका. वनिता, वस्त्र, चांगलं वस्त्र, बोळाने चांगलं वस्त्र. तुम्हाला सांगतो, परवा माझ्या आपण सत्कार झालं वाणी समाजाच्या स्त्रीचा. ते बरोबर बोलू नका रे. परवा वाणी समाजामध्ये एका मुलीचा सत्कार झाला माझ्या हातून. तिला जी पैठणी मिळाली ना, तिच्या एका कलेमुळे 11 लाखाची पैठणी. किती? तुम्ही घेण्याच्या भानगडीत बोलू. 11 लाखाची पैठणी माझ्या हातून. मी 11 लाखाचं वस्त्र पाहिलं नव्हतं, पण हात लावण्याची पाय. एवढंच नाही, येवल्याला आमची गाडी थांबली आणि 2 जण माझ्या भेटीला आले आणि दर्शन घेतलं. मला म्हणे, माऊली यांना विचारलं, तुम्ही यांना ओळखलं का? म्हणलं नाही. म्हणे, या माणसाने गिनीज बुकामध्ये नोंद येण्यासाठी
गिनीज बुकामध्ये नोंद होण्यासाठी 1.25 कोटीचा शर्ट बनवला. किती? 1.25 कोटीचा शर्ट बनवला. म्हणलं मग नाव आलं का? नाही म्हणे 1.5 कोटी वरचे या माणसाचं नाव आहे. म्हणजे 1.5 कोटीचा शर्ट. तो शर्ट कसा असेल तुम्ही स्वप्नात बी बघू म्हणा. एकंदरीत तुम्हाला सांगतो असं उंच वस्त्र मिळणं, वनिता वस्त्र, गीतम, चांगलं गायन ऐकायला भेटणं, तांबूल, पचरंगी विडा, बनारसी विडा, मुग लावलं तर 1.5 पान, घेतलं थोडासा चुना लावला, थोडीशी सुपारी आणि टाकला का, टाकला तोंडात आणि पच चावला, त्याला विडा नाही म्हणत, वेडा. विडा, पचरंगी विडा, बनारसी विडा, त्याच्यात एवढ्या वस्तू टाकल्या तरी एवढा विडा बनतो, तोंड कमी पडतं. याला म्हणतात तांबूल, भोजन. आणि भोजन बी बाबा आपलं काय हो काय. तुम्हाला सांगतो आम्ही गरीब आपल्यापेक्षा जास्त खालचं खाल्लेलं आहे आणि श्रीमंतापेक्षा उंच खाल्लं. दादा माझ्यासाठी एक दिवस सुंदर शेतनं 3.5 लाख रुपयाचा एकच घास आहे. आपलं 3.5 रुपयाचा 350 रुपयाचा एकच घास, असं फुल जेवण माझ्यासाठी आहे. सांगा ते जेवण किती रुपयाचं असेल? हे जेवण तुम्ही तरी पाहिजे. पण तुम्हाला सांगतो 6 महिन्याचे वाळलेले तुकडे कोणी खाल्ले? ते या शरीराने पचवले. तुमच्यापेक्षा अतिशय निकृष्ट प्रतीचं जेवण बी केलेले आणि तुमच्यापेक्षा उत्कृष्ट प्रतीचं जेवण बी केलेले, याला म्हणतात भोजन. आणि झोप घेण्याकरता तुम्हाला सांगतो 5-5 लाखाची 10-10 लाखाची 1-1 कोटी रुपयाची काय आहे गादी, त्याला म्हणतात शय्या. आणि शय्येवर कुसुम म्हणजे फुल. तरी आणि फुल देखील साधं नाही ना, याला अष्टभोग म्हणतात. तुला हे देतो आम्ही, परंतु तू मात्र भगवंतापासून बाजूला हो. तिनं सांगितलं या अष्टभोगाला काय करतात, मी भक्ती प्रेम अतिशय गोड असलेलं त्याचा दागिना अंगावर घातलेला आहे, याच्यापेक्षा काय भारी आहे. म्हणून अष्टभोग भोगले माती नाही चार, भक्ती प्रेम गोडले लेगे माये. मग तू आता बाजूला होणार नाही. तुम्हाला जीवीचा जीवन आहे, जीवाचा जिव्हाळा आहे आणि काही केला तो माझ्यापासून वेगळा होणार नाही, मी त्याच्यापासून वेगळी होणार नाही. तुम्ही कितीही डोकं पिटा, काही उपयोग होणार नाही. अभंगाच्या शेवटी
चरित्र कायमच ऐकतो, आता काही वेळ घालवायचा नाही. भगवान परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आले, गोकुळामध्ये प्रगट झाले. भगवान परमात्म्यांनी वयाच्या 6व्या दिवशी पुतणीचा वध केला, शक्तासुराचा वध केला. काग बग रिठा मारले, बाळमुनी अवघी देते खाणे बुडविले. भगवान परमात्मा रांगायला लागले, तळवे तळा रंगता रंगता बाल सवंगडी जमा केले. त्यांना विचारलं, तुमची तब्येत अशी का? आमच्या घरामध्ये दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, पण आमच्या आई वडिलांचं लक्ष आमच्याकडे नाही. चला माझ्या बरोबर. भगवान परमात्म्या बरोबर सर्व गोपाळ गेले आणि त्यांचंच त्यांना पोटभर दिलं आणि त्याच्या संगतीमध्ये सर्व गोपाळ निश्चिंत झाले. पण गवळणीच्या तक्रारी येऊ लागल्या, नाना प्रकारच्या तक्रारी. एक म्हणायला लागली माझं लोणी खाल्लं, एक म्हणायला लागली माझी भांडी फोडले, एक म्हणायला लागली मला वरखडे घेतले, एक म्हणायला लागली हातामध्ये अग्नी घेऊन माझ्या घराला लावायला आला. त्याला मी सांगितलं, अरे माझ्या गरीबाचं घर आहे, कशाला जाळतो? तिनं सांगितलं, तुझ्या थोबाडीत दिल तुझं घर आहे का? असा काही काही बोलतो. मला गरोदर पाहिलं आणि म्हणायला लागला केवढं पोट आहे तुझं, असं काही काही बोलतो. हे तुला हे शिकवलं का तू? आणि तू तर लई नाकाने कांदे सोलते आणि तुझं पोरग तर असं आहे. म्हणले त्याला मुद्दे मला सह पकडून द्या. मुद्दे मला सह पकडून देण्याचा प्रयत्न केला, पण भगवान परमात्मा कुठे सापडतो का? एकीनं सांगितलं येऊ दे माझ्या घरी, पाहते मी त्याला. आणि भगवान परमात्मा गेले आणि तिला सापडले आणि सापडल्यानंतर तिनं दोर घेतला, बांधायला सुरुवात केली. पण ह्या योग्यांकडून बांधल्या जात नाही, तर ती गोपिका काय बांधणार? गोपिका तुला सर्व शिकवलं पण बांधायचं नाही शिकवलं. कोणाला कसं बांधायचं? मग तू शिकवतो का? हा मी तिला शिकवतो. आणि बस बस तू खुर्चीवर. तिला खुर्चीवर बसवलं आणि यांनी बांधायला सुरुवात केली. बांधलं. म्हणले सोड, आता मी तुला बांधते. म्हणले मी काही घाटावरून खाली आलो? आता मी तुला बांधलं, मी तुला काही मी सोडणार आहे होय? मी आता तुला सोडत
नाही बरं येतो मी टाटा. आणि तुम्हाला सांगतो गेला निघून, पण बांधलं कोणाला? गोपिकाला बांधून टाकलं. असं नाना प्रकारचं चरित्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी करायला लागले. रोजच्या रोज तक्रारी यायला लागल्या. यशोदेने रडून दिलं आणि सांगितलं उद्या जाई राणा सरे घेऊन गोधना. गोपाळांना सांगितलं तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि बस सर्व गोपाळ रानात गेले आणि त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ खेळायला लागले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी खेळ खेळता खेळता पौन वाजला. सर्व गोपाळ म्हणायला लागले देवा आवरा तुमचा खेळ आता. म्हणजे काही हरकत नाही, आणा गाई, चला बोलू गाई वैष्णवी एकटी ठाई. सर्व गाई एका ठिकाणी आणल्या. त्यांना यमुनेचं पाणी पाजलं आणि भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिवऱ्या एकत्रित केला, त्याचा काला केला आणि तो काळा सर्व गोपाळांना वाटला. तोच काला आज या ठिकाणी ढोली ग्रामस्थांच्या सहकार्याने, तरुण मंडळीच्या सहकार्याने आणि माझ्या या माता भगिनी यांची वर्षभराची तपश्चर्या हरिपाठाची ती पुण्याई. आणि अलीकडे मी ऐकलं की पोरवी हरिपाठाला यायला रोज संध्याकाळी ही लेकर आरतीला येतात. यांच्या घरात टाळ्या वाजवल्या. लेकरांचे मायबाप धन्य आहेत की त्या मायबापांनी या लेकरांना चांगलं वळण लावलं, मंदिरात जाण्याचं वळण लावलं. त्या आई बापाबद्दल एक वेळा टाळ्या वाजवा सर्व. आणि तुम्हाला बी त्या टाळ्या वाजून घ्यायच्या असतील तर तुमचे लेकरांनाही बी पाठवा. तुमचे लेकर कुठं कुठं भटकतात, अरे इथं पाठवा. मस्तपैकी मंडप आहे. रोज हनुमान चालीसा इथं झाली पाहिजे. रोज हनुमान चालीसा लेकरांनी एकही घर असू नको पाहिजे की त्या घरातलं लेकरू या ठिकाणी हनुमान चालीसासाठी येत नाही. असं एकही लेकरू एकही घर नको पाहिजे. आणि असं एकही लेकरू नको पाहिजे की त्याची हनुमान चालीसा पाठ नाही. आणि लक्षात घ्या हिंदू धर्मावर गदा येऊन राहील. सावध व्हा. आणि आता एकावर थांबू नये. जोपर्यंत दुसऱ्या समाजावर संतती नियोजनाचं बंधन येत नाही तोपर्यंत तुम्ही संतती नियोजन बंधन करू नका. उद्या तुमच्या इष्टकीवर दावा दुसरं करू. सावध व्हा. आज कमवून ठेवाल तुम्ही, पण उद्या एक एक 8-8 पैदा करून राहील, एक एक 15-15 पैदा करून राहील. आणि आपला एकच ऑक्सिजन मध्ये गेला की झाला आपलं घर उदास. मग जर कधी ती संख्या वाढून गेली आणि तुमची कमी झाली तर उद्या तुम्हाला ढोलीत राहता येणार. मला जीव दिल्याशिवाय पर्याय. सावध. पोरांना हनुमान चालीसाला पाठवा. इथं एकीनं वागा, एकीनं राहा, एकमेकाचे पाय नका खिचू. गाव प्रगती पथावर द्या. एकमेकाला साथ द्या. एकमेकाचे पाय नका खाली खेचू. कशाला खेचता रे एकमेकाचे पाय? स्वतः पुढे जायचं नाही. कोणी पुढे जात असलं तर त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. खेकड्याची आवल्या खेकडा वर चढायला लागला का खालचा खेकडा राहतो तो त्याचे पाय धरतो खाली खेचतो. अशी खेकड्याची आवल्या खाली खेचत राहते. त्याच्यापेक्षा सर्व एक वाट आणि कोणाची चूक असेल त्याची समजूत राहते. पण त्याला बाजूला नका फेकू. त्याला जवळ घ्या आणि सर्वांनी एकीनं काम करा. आणि जोपर्यंत इतर समाजासाठी हा आपला कायदा लागू पडत नाही तोपर्यंत तुम्ही कुटुंब नियोजन करूच नका. आम्हाला येत आणि तुम्हाला का सुना. कुठे राहता रे तुम्ही? प्रत्येक गावाने एकी करा. प्रत्येक हिंदूने एकी करा आणि एकी करून
आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही, पण आमच्यावर होणारा अन्याय आम्हाला संधी करून घ्यायचा. आम्हाला कोणाला हाकलायचं नाही. जसं तालिबान्यांनी हाकललं तसं आम्हाला कोणाला करायचं नाही. आम्ही बी राहू, तुम्ही बी राहा, काही अडचण नाही आम्हाला, पण आम्ही जितके आहोत ना तितके तुम्ही बी राहा सोयीचं. म्हणून आपल्या मुलांकडून हरिपाठ पाठ करून घ्या, आपल्या मुलांकडून हनुमान चालीसा पाठ करून घ्या. एक घरातला मुलगा असा नको पाहिजे की त्याचे हनुमान चालीसा पाठ नाही, आणि एक घरातला मुलगा असा नको की त्याचा 15वा अध्याय गीतेचा पाठ नाही, आणि घरातला एक मुलगा असा नको की त्याला आपला भगवद्गीता धर्मग्रंथ आहे त्याला माहिती नाही. ही एक मुलगा नको. म्हणून लक्षात घ्या. लक्षात घेऊन माता हो तुम्ही पण या, तुझे मन सावध व्हा. आणि ज्याचे मायबाप हिंदू धर्माचे अभिमानी आहे त्याच्या पोटी येणारा मुलगा तो बी हिंदू धर्माचा अभिमानीच होईल. जी पोटी दुसऱ्या धर्मामध्ये जात असेल जरा शंका आहे. म्हणून लक्षात घ्या. आणि आपल्या इथं हनुमानचे पुरा हरिपाठ म्हणजे आरती करता खूप यांच्याकरता खूप मला आनंद वाटतोय. तर घराघरातून सावध व्हा बापू हो, आणि आपल्या गावाची शोभा आपणच वाढवा, आणि आपलं गाव आपणच पुढे न्या, आणि आपल्या गावाची प्रगती आपणच करा. आणि सर्वजण एका ठिकाणी मिळून करा. एकमेकाला बाजूला टाकून करू नका, एकमेकाला सामावून घ्या. आपण सर्व एक आहोत, आणि एक राहा, एक राहा, नेक राहा. एवढं म्हणून हा काला या ठिकाणी संपन्न होतोय. हा काला दरवर्षी मोठ्या प्रमाणे, आणि पुढच्या वर्षी माता भाऊ तुकोबारायांचं मंदिर झालं पाहिजे का नको? बोला ना भाऊ, झालं पाहिजे का नको? मग कराल का साथ? कीर्तन करायला लागतो 2 पैसे कमी द्या, ते पैसे इकडे लावा. हो, काही तुमचं तर कीर्तन करायला दिल्यानंतर खूप तुमचं वाढून जाईल असं नाही. इथं आपल्या गावाची सुधारणा करा, आपल्या गावाला पुढे न्या. बस एवढी विनंती करतो. आणि जाता जाता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक मला उद्याच्या दिवशी मोठा पुरस्कार जाहीर झाला. पद्मश्री बाळासाहेब विखे यांचा प्रतिष्ठानाचा पूर्ण महाराष्ट्रभर ज्याचा गौरव होतो, तर त्याला तो आणि पुरस्कार दिला जातो तो तुमच्या आशीर्वादाने मला मिळाला आहे. आणि तो पुरस्कार उद्या देणार आहे. 25,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह. बरीचशी मंडळी दिग्गज त्या ठिकाणी येणार आहे, आणि त्यांच्या समवेत सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे. हे खरं म्हणजे तो माझा सत्कार नाही, तो तुमचा सत्कार. तुम्ही माझ्यावर केलेलं प्रेम, तुम्ही मला लावलेला जीव, आणि तुम्ही मला केलेलं मोठं, म्हणून हा पुरस्कार तुमचा आहे, माझा नाही. मी फक्त घेण्याकरता जाणार. असाच आशीर्वाद तुमचा पाठीमागे असू द्या, एवढीच विनंती करतो. आणि आजपर्यंत जे या शरीरातून झालं असेल ते तुमच्याच आशीर्वादाचं फळ आहे, तुमच्याच कृपेचं फळ आहे. आणि तुमच्याच कृपेनं या शरीराकडून अजून पुढे काहीतरी घडण्याची शक्यता राहू शकते. तर असंच प्रेम असू द्या. परत या ठिकाणच्या सर्व भजनी मंडळात भिका दादा, अण्णा या मंडळीने या परिसराचा संप्रदाय चांगला सांभाळला. दिंडीमध्ये बापूजी अध्यक्षपद सांभाळतात, आणि सर्व भजनी मंडळांना सांभाळून. परत तुम्हाला सर्व भजनी मंडळाला विनंती की दिंडीमध्ये चेतन महाराज तुम्ही, आणि आपल्या परिसरातली ही दिंडी मोठ्या संख्येने. परत ही पाठशाळा आहे, त्या पाठशाळेकडे सर्वांचं लक्ष असू द्या.
आणि जेणेकरून ही पाठशाळा मोठी होईल याच्याकरता साथ असू द्या. मी तर म्हणतो गावागावात अशी पाठशाळा झाली पाहिजे, नुसती तामसवाडीतच चालली पाहिजे असं गरज आहे. असो, झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करतो आणि हा काला दरवर्षी होत राहो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर